हाय फ्रेंड्स, आज आपण एक आगळीवेगळी रेसिपी पाहणार आहोत की जी तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि कधी बनवली पण नसेल. एवढी सुंदर, टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण केळफूल घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे केळफूल असतं. तुम्हाला जर मिळालं ना तर अवश्य मैत्रिणींनी करून बघा. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. स्त्रियांसाठी तर हे खूप उपयुक्त आहे. ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपण त्याची फुलं काढून घ्यायची आहेत. व्हिडिओ मैत्रिणींना कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला म्हणजे कळेल की कशी बनवली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कशी साफ केली आहे. मी ह्याची भाजीची रेसिपी टाकली आहे, ती तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. खूप सुंदर चविष्ट अशी होती. स्त्रियांनी तर अवश्य खावी, मुलींनी पण अवश्य खावी. जे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात लेडीजचे, ते यामध्ये खूप प्रमाणात कमी होतात. अशा प्रकारे आपण साफ करून घ्यायचे. म्हणजे जे त्याचा पांढरा पारदर्शक भाग आहे तो काढायचा आहे. हे बघा, आणि जी मधली दांडी असते बघा ही अशी, ती काढायची आहे. ती जर तुम्ही नाही काढली तर तुमची भाजी किंवा भजी ती कडू होतील, कडसरपणा येतो त्याने. हे बघा, अशा प्रकारे पांढरा भाग त्याचा काढायचा आहे आणि मधली दांडी काढायची आहे. मैत्रिणींना खूप सुंदर भजी लागतात. करून बघा, आगळी वेगळी रेसिपी. आणि ह्या दिवसात तर खाल्लेली खूप चांगली असते. सर्वांनीच खावी, पण महिलांनी अवश्य खावी. त्यांच्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे केळफूल, कारण केळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. हे बघा, अशा प्रकारे मी साफ केलं. ही जी कोवळी आहेत फुलं, त्याची मी भजी बनवणार आहे. आणि जी मोठी फुलं होती त्याची मी तुम्हाला भाजी दाखवली आहे मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे बघा, मी सर्व साफ केली आहे. त्याचा पांढरा भाग काढला आणि त्याचा जो मधला देठ आहे, हे बघा, अशा प्रकारे आपण काढून घेतला आहे. दांडा असतो तो. आणि हे पांढरा भाग काढला आहे, स्वच्छ करून घेतली आहे, छान धुवून घेतली. त्यासाठी आपण एक उभा कांदा चिरून घेतला, फुलं घेतलीत, एक टॉमॅटो आणि कोथिंबीर, चाट मसाला आणि लाल तिखट घेतला आहे. आपण सर्व साहित्य एकत्र करणार आहोत. त्यासाठी आपण जो उभा कांदा चिरून घेतला होता तो सुट्टा करून घेणार आहोत. म्हणजे छान असे लेयर येतील भज्यांना आणि खूप टेस्टी लागतील. तुम्ही कधीच बनवली नसेल एवढी सुंदर रेसिपी मैत्रिणींनो आज दाखवत आहे तुमच्यासाठी. आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकतोय आणि हिंग टाकत आहे, कारण आपण बेसन पिठाचा वापर येथे करणार आहोत. चाट मसाला आणि लाल तिखट आपण टाकलं आहे, बघू शकता. त्यानंतर आपण बेसन पीठ टाकणार आहोत, म्हणजे चणा डाळचं पीठ, छोटी 1 वाटी आणि छोटी अर्धी वाटी आपण तांदळाचे पीठ टाकणार आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. त्याने खूप असं क्रिस्पी होतात. थोडं पाणी टाकून आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण पिठाचा पण वापर यामध्ये जास्त केला नाही. आणि मोहन म्हणून आपण कडकडीत तेल टाकणार आहोत. आपण ही भजीची तयारी करेपर्यंत मी गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं. हे बघा, अशा प्रकारे आपण भजी टाकत आहोत. तुम्हाला जशी हवी आहेत तशी तुम्ही टाकू शकता. सुट्टी पण करू शकता. मी थोडीशी केली होती सुट्टी, पण अशी म्हटलं जरा खाल्ले जातील जास्त, म्हणून अशा प्रकारे गोल बनवली आहेत. खूप छान चव लागते त्याची. मग आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरायचं नाही, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन आणि खूप छान साध्या सिंपल तुमच्या घरातील वस्तूमध्ये तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. माझी रेसिपी आपण कुठून पाहतात ती कमेंट करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी अजून हवी आहे ती पण कमेंट करायची. मी तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करेल. पूर्ण अगदी साध्या, सोप्या पण खूप छान टेस्टी अशा रेसिपी असतात.
त्यामुळे व्हिडिओ कुठेही मैत्रिणींनो स्किप करू नका. छान असं आपण बघा मंद गॅसवर बघा सोनेरी रंग येईपर्यंत छान क्रिस्पी भजी आपण काढली आहेत. बघा किती सुंदर झाली आहेत. वाटतात की नाही कांद्याची भजी, म्हणजे जी खात नाही केळफूल त्यांच्यासाठी ही भजीची रेसिपी आहे. त्यानिमित्ताने ती केळफूल आहे ते खाल्ल्या जाईल. हे बघा किती सुंदर झाली आहे, क्रिस्पी क्रिस्पी अशी केळफुलाची भजी. करून बघा मैत्रिणींनो, आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा मी सुट्टी पण बनवली होती, पण जास्त बनवली नाही. म्हटलं गोल अशी छान वाटतात म्हणून मग तीच बनवली. तुम्हाला जर अशी सुट्टी बनवायची असेल तर ती पण तुम्ही बनवू शकता. खूप क्रिस्पी होतात, कारण आपण त्यामध्ये तांदळाचं पण पीठ बघा वापरलं आहे. हे बघा झाली की नाही तुमची खेकडा भाज्यांसारखी भजी. कुणालाच वाटणार नाही की ती केळफुलाची भजी. एवढी सुंदर भजी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे. स्वस्त खा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार केळफुलाची भजी ही रेसिपी. धन्यवाद.